नमस्कार. आज मी बनवत आहे नारळाच्या रसातील मऊ लुसलुशीत शिरवाळे आणि नारळाचा रस. ही बघा. आता आपण हे करण्याच्या कृतीकडे जावं. तर आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे आणि त्याच्यात थोडं आपण जिरं घालणार आणि हे मिक्सरच्या भांड्याला लावून त्याचा आपल्याला आता जाडसर रस काढायचा आहे. सुरुवातीला आपण थोडं कमी पाणी घालायचं आहे. शिरवाळी ही नारळाच्या दुधातील गोड तांदळाच्या शेवयांची एक पारंपरिक कोकणी रेसिपी आहे. हे आपण आता हे बघा अशा प्रकारे आता हा रस गाळून घ्यायचा आहे. हा आपल्याला रस सुरुवातीला जाडसरच असला पाहिजे. पहिल्यांदा आपण जेव्हा मिक्सरला लावतो तेव्हा जाडसर रस काढायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला हा जो चव आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरला लावून पुन्हा याचा रस काढायचा आहे. अशा प्रकारे हे बघा. पुन्हा आपण हा रस काढला आणि आपण त्याच्यात गुळाची पावडर घातली. म्हणजे तुम्ही गूळ घातला तरी चालेल. एवढ्या रसाला मी 3 चमचे घातला आहे. तुम्हाला तुमच्या गोडीनुसार घालू शकता आणि थोडी वेलची पावडर घातली. झाला आपला रस तयार. आता आपल्याला शेवया बनवायच्या आहेत. आता तर त्याच्यासाठी आपल्याला हे तांदळाचं पीठ 2 कप घेतलं आहे. त्याच्यासाठी मी आता 2 कपच पाणी घालणार आहे. ते व्यवस्थित मिक्स करा. असं व्यवस्थित हे गरम असल्यामुळे आपल्याला ते स्मॅशरने हे बघा असं प्रेस करून घ्यायचं. नंतर थोडं थंड झालं की हाताने आपण इझिली करू शकतो. थोडा पाण्याचा हात घालून आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया मळून घेऊया. नंतर त्याचे आपण असे गोळे करायचे आहेत. हे गोळे आपण आता गरम उकळलेलं जे पाणी आहे त्याच्यात टाकायचे आहे. हे बघा अशा प्रकारे हे आपण टाकले. तांदळाच्या पिठाची उकड काढून साच्यातून शेवया पाडून त्या वाफवल्या जातात. ह्या ज्या शेवया आहेत आणि गूळ वेलची घातलेल्या दाट नारळाच्या रसासोबत ह्या सर्व केल्या जातात. आता आपण हे बघा आपल्याकडे शेवयांचा साचा नाही आहे म्हणून मी जो चकलीचा साचा आहे त्यातला शेवयाचा मोल्ड घालून आता आपण याला गरम गरम असतानाच हे आपण करायचं आहे सगळे कृती. आता गरम गरम असताना मी तेलाने ग्रीस केलेल्या ह्या चकलीच्या भांड्यात शेवयांचा सोराल घालून हे बघा शेवया पाडते आहे. अशा प्रकारे आपण ह्या शेवया बनवायच्या आहेत आणि नारळाच्या रसासोबत सर्व करायच्या आहेत. हा पदार्थ कोकणात नाश्त्यासाठी म्हणून केला जातो किंवा सणासुदीलाही केला जातो. तर असा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा.